जतमधून एक महत्त्वाची जाहिरात। जतमधील दुकानगाळा व घर विकणे आहे। जत येथे मंगळवार पेठमधील हनुमान मंदिरापासून जवळच असलेल्या मुख्य रस्त्यालगत असलेले दुकानगाळा व जवळच असलेले घर विकणे आहे। इच्छुकांनी संपर्क करावे। 95 45 63 77 70 97 63 02 09 77। एजंटांनी संपर्क करू नये, थेट ग्राहकांनी संपर्क करावा। नमस्कार, मी सुभाष कोकळे। आपण पाहताय TV6 मराठी न्यूज। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बातमी महत्त्वाची जतमधून येते। गेल्या 8 वर्षात आधीच्या सत्ताधाऱ्यांनी जतच्या कचरा डेपोकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते। आम्ही कार्यभार हाताच बंद पडलेली मशिनरी ताकदीने सुरू केली आहे। आता रोज प्लास्टिक व्यवस्थापन आणि कचरा विघटन केले जात असून याच 5 एकर जागेवर लवकरच सोलर प्रोजेक्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पाहूया ते काय म्हणाले। मागील 8 वर्षामध्ये मागील कोणी सत्ताधारी होते त्यांनी कुठल्याही पद्धतीचं काम इथं जतमध्ये झालं नसल्यामुळं आणि त्यांनी केलं नसल्यामुळं आता अत्यंत लोड या नगरपालिकेला आलेला आहे। आमदार साहेबांच्या रूपानं अनेक पद्धतीचा निधी मिळतोय। आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की जो कचरा डेपो वर्षानुवर्ष पडून होता, गेले 8 वर्ष त्यातली मशिनरी वापरली जात नव्हती, त्या सर्व मशिनरी आम्ही पुन्हा ताकदीनं चालू केल्या। आता आपल्याला रोजच्या रोज कचरा विघटन प्रॉपर केलं जातं आणि तेवढंच नाही तर जो घनकचरा मोठ्या पद्धतीनं साठलेला आहे तो सुद्धा घनकचरा पूर्ण काढून त्या 5 एकर जागेमध्ये आम्ही सोलर बसवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत। तेही काम प्रगतीपथावर आहे। विशेष मला आनंद वाटतो की नगरपालिकेनं अत्यंत सिरियसनं हा विषय घेऊन ज्या जुन्या मशिनरी होत्या त्याला लाईट सप्लाय नव्हता, तो विद्युत सप्लाय पूर्ण केला। मशिनरी पूर्ण व्यवस्थित करून घेऊन रोजचं विघटन करून प्लास्टिक श्रेडिंग करून प्लास्टिकचं व्यवस्थित व्यवस्थापन आता चालू झालेलं आहे। विशेषतः मी सगळ्या लोकांना आवाहन करेन की निगडी रोडवर असलेल्या या कचरा डेपोला जाऊन लोकांनी भेट